नमस्कार. बांधकाम कामगार योजनेसाठी आता एक खुशखबरी आहे. बांधकाम कामगारांसाठी एक हक्काचा निवास भेटणार आहे आणि ते कसं भेटणार आहे, त्यासाठी काय-काय पात्रता आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्हिडिओ माध्यमातून जाणून घ्यायच्या आहेत. बांधकाम कामगारांना स्वतःचं हक्काचं घर भेटणार आहे, सरकारकडून भेटणार आहे. मात्र योजना कोणती आहे, तर अटल बांधकाम कामगार योजना आवास. ठीक आहे. यानंतर मात्र योजनेचे काही महत्त्वाचे पॉईंट बघा तुम्ही. ही योजना ग्रामीण व शहरी भागात नोंदणीकृत बांधकाम कामगारासाठी आहे. म्हणजे तुम्ही खेड्यात राहू द्या किंवा शहरात राहू द्या, फरक पडत नाही. मात्र तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे. घर तुम्हालाही भेटणार आहे. ज्यांच्याकडे पक्कं घर नाही त्यांना घर बांधण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. म्हणजे ज्या व्यक्तीकडे जे आहे घर नाही आहे त्यांच्यासाठी जे आहे घर बांधण्यासाठी सरकारकडून पैसा दिला जातो. ही एक महत्त्वाची योजना आहे. यानंतर मात्र ग्रामीण भागासाठी अनुदान बघा तुम्ही. आता हे मेन पॉईंट आहे आपला. ग्रामीण भागासाठी अनुदान किती आहे. आता बघा तुम्ही, 1,500 घरांसाठी, 1,50,000 घरांसाठी प्लस 18,000 मनरेगा प्लस 12,000 स्वच्छ भारत, म्हणजे टोटल किती रुपये भेटणार आहे, तर 1,80,000. ठीक आहे. 1,80,000 कसे, 1,50,000 रुपये घरासाठी. ठीक आहे. 1,50,000 घरासाठी 18,000 मनरेगाचे आणि 12,000 स्वच्छ भारत अभियानाकडून, म्हणजेच 1,80,000 रुपये एवढे भेटणार आहेत बांधकाम कामगारासाठी. आणि शहरी ग्रामीणला तर 1,80,000, मात्र 20,000 वाढून जे आहे शहरी भागांसाठी अनुदान भेटणार आहे. आता मात्र ही योजना काय आहे हे तुम्हाला मी स्पष्ट सांगितलं. परत एकदा सांगतो, अटल बांधकाम कामगार आवास योजना आहे ही. आणि यासाठी लागणारी कागदपत्र, पात्रता, फॉर्म कसा कुठे भरायचा हे सगळं सांगणार आहे. पात्रता बघून घ्या मित्रांनो. पात्रता, नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार पाहिजेत. किमान 1 वर्ष सतत नोंदणी असली पाहिजे. म्हणजे तुमची 1 वर्ष सतत नोंदणी पण असली पाहिजे. स्वतःच्या किंवा पती पत्नीच्या नावावर कोणतेही पक्के घर नसावे. म्हणजे तुमच्या नावावर जे आहे पक्के घर नसावे. प्लॉट असला रिकामा तरी चालतो. जमीन उपलब्ध असणे गरजेचे आहे. घर बांधता येईल इतकी जागा पाहिजे. आपल्याला जेवढी पण जागा, 200 स्क्वेअर फूटची पण जागा चालते यामध्ये, त्याच्यापेक्षा जास्तही चालते. योजनेची फक्त एकदाच लाभ मिळतो, पुन्हा अर्ज करता येत नाही. म्हणजेच एकदा घर बांधण्यासाठी जे आहे वन टाईम इन्व्हेस्टमेंट जे आहे सरकार करत असते. लागणारी कागदपत्रे बघा, हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. काय काय कागदपत्र जे आहेत या गोष्टीसाठी लागत असतात. एक म्हणजे बांधकाम कामगार ओळखपत्र, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुमचं जे बांधकाम कामगार ओळखपत्र ID आहे, यावरूनच हे सगळे जे आहे धागेदोरे चालणार आहेत. 2 नंबर म्हणजे आधार कार्ड. आधार कार्ड प्रत्येक गोष्टीसाठी कंपल्सरी असल्यामुळे आधार कार्ड पण आहेच. यानंतर मात्र आपल्याला पाहायला भेटतं की 7/12 उतारा किंवा मालमत्ता पुरावा, म्हणजेच तुम्ही ज्या जमिनीचा मालक आहात त्या जमिनीचा मालमत्ता पुरावा. मग त्याचा 7/12 उतारा किंवा प्रॉपर्टी रजिस्ट्री जे काय असेल ते असेल, मग हे लागणार आहे. बँक पासबुक स्वतःच्या खात्याचे, म्हणजे तुमच्या ज्या खात्यावर बेनिफिशरी, म्हणजे तुम्हाला ज्या खात्यावर पैसे घ्यायचे आहेत मग त्या खात्याचं तुम्हाला जे आहे पासबुक पाहिजे आहे. PMA म्हणजेच पंतप्रधान बांधकाम योजनेच्या पात्रतेचे प्रमाणपत्र शहरी भागांसाठी, म्हणजे शहरी भागांसाठी जे आहे पात्रतेचे प्रमाणपत्र पाहिजे. तर म्हणजे तुम्ही जे आहे या योजनेसाठी लाभ असल्याचे प्रमाणपत्र जे आहे तर पाहिजे आहे. आणि यानंतर मात्र अर्ज कसा भरावा, तर तालुका किंवा जिल्हा कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अर्ज करता येतो. तालुका किंवा जिल्हा कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अर्ज करता येतो. विहित नमुन्यांचा अर्ज सादर करा. आणि यानंतर मात्र लाभार्थी समिती अर्ज तपासते व पात्र यादी तयार करते. यानंतर मात्र एक समिती असते, ती लाभार्थ्यांची पूर्ण माहिती तपासते आणि ती यादी तयार करते पात्र लोकांची. टप्प्याटप्प्याने अनुदान PFMS प्रणालीद्वारे खात्यात जमा होते. म्हणजेच ते इन्स्टॉलमेंट, जसं आपल्याला माहीतच आहे की घरकुल योजनेचे जसे इन्स्टॉलमेंट येतात 20,000, कधी 50,000, असं तुमचं बांधकाम जसं जसं टप्प्यानं चालतं तसं इन्स्टॉलमेंट येतात. शहरी भागासाठी तालुका सुविधा केंद्रात अर्ज करा. तालुका सुविधा केंद्र जे असतं यामध्ये जे आहे शहरी भागातून अर्ज करता येतो. अनुदान रक्कम जे आहे तर ग्रामीण भागासाठी 1,80,000, तर शहरी भागासाठी 2,00,000 आहे. घर बांधण्याचे निकष, 269 फूट चौरस फुटांचे चटई क्षेत्र अनिवार्य, म्हणजे 200पेक्षा जास्त, म्हणजे 269 फूट चौरस क्षेत्र जे आहे अनिवार्य असतं. घरात स्वयंपाकघर, शौचालय, स्नानघर असणे आवश्यक आहे. म्हणजेच घरात तुम्हाला एक स्वयंपाकघर पाहिजे. स्वतःचं जे स्नानघर, स्वच्छता अभियानाकडून जे पैसे येतात त्याच्यामध्ये तुम्हाला शौचालय उभा करावं लागते. स्वयंपाकघर, स्नानघर असणं आवश्यक आहे.
छप्पर, सिमेंट, पत्रा, कोल, लोखंडी छत. हे बघा, तुमचं जे छत आहे त्यामध्ये तुमच्या बजेटनुसार निवड करू शकता. सिमेंट, पत्रा किंवा कोल किंवा लोखंडी छत पण टाकू शकता. घराच्या बाहेर मंडळाचे जे आहे लोगो लावणे गरजेचे आहे. आता तुम्ही जसं आवास योजनेचे पैसे घेतल्यावर बाहेर बोर्ड लावता, तसं तो बोर्ड लावणं अनिवार्य आहे. यानंतर मात्र महत्त्वाच्या तारखा ज्या आहेत आपल्याला ह्यामध्ये पाहायला भेटल्या होत्या. योजना 2016ला सुरू झाली आणि शहरी जे आहे 2018ला. 2019मध्ये खर्चपूर्ती अनुदान 5,50,000 पर्यंत मंजुरी होती. 2020ला मुदतवाढ अर्ज अंतिम तारीख 15 ऑक्टोबर केली आणि 2025ला जे आहे ही लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत मी दिली आहे. यानंतर मात्र पुढचं काय करायची, पावले काय उचलायची हे आपल्याला सांगतो मी. नोंदणीकृत कामगार असल्याची खात्री करा. सर्व कागदपत्रे गोळा करा. तालुका कार्यालयात अर्ज सादर करा. प्रगतीनुसार अनुदान मिळवा. घर पूर्ण केल्यानंतर अंतिम टप्पा शेवटचा हप्ता जे आहे भेटतो. बाकी हप्ते अगोदरच येतात. यासाठी तुम्हाला जर जास्तच माहिती पाहिजे असतील तर अधिकच्या माहितीसाठी तुम्ही महाBogW.in यावर जाऊ शकता. यानंतर बांधकाम कामगार जे आहे .com आपला संकेतस्थळ त्याच्यावरही जाऊ शकता आणि ZP नंदुरबार महाराष्ट्र.gov.in वर जाऊ शकता आणि माहिती पाहू शकता. या सगळ्या ज्या आहे गोष्टी तुम्हाला मी व्यवस्थितपणे समजून सांगायचा आज प्रयत्न केला आहे. बाकी जर तुम्हाला काही अडचणी असतील तर वेबसाईटवर तिथे जाऊन तुम्हाला सगळ्या अडचणी ज्या आहे तुम्हाला सोडवता येतील किंवा त्याची उत्तरे घेता येतील. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.